प्रमुख या ठिकाणी माझे मित्र आपल्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक वाकळे सर, तसेच माझे सहकारी मित्र जगताप सर, त्याचबरोबर प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व बालमित्रांनो, आज इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींनी किंवा विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन अगदी चांगल्या प्रकारे केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो। मी जास्त वेळ घेणार नाही, खूप वेळ झालेला आहे आणि बऱ्याचशा वक्त्यांनी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगितलेली आहे। मी फक्त एवढंच सांगणार आहे की आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे गुरु असते। त्यामुळं आपण गुरुचं स्थान हे आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी जपून ठेवलं पाहिजे। आपण जीवनामध्ये कधीच अयशस्वी होणार नाही एवढी मी तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी सांगतो, कारण गुरुला ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ स्थान या पृथ्वी तलावर लाभलेलं आहे। गुरु होणं म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचं काम नाही, कारण गुरुची भूमिका ही खूप महत्वाची भूमिका असते। आपण प्राचीन परंपरा भारताला लाभलेली आहे। आश्रम पद्धती होती, राजा कितीही मोठा असू द्या, त्याचा जो मुलगा होता राजपुत्र, गुरुच्या आश्रमामध्ये विद्या पूर्ण होईपर्यंत राहायचा। घरामध्ये संपूर्ण सुबत्ता असणारी, घरामध्ये नौकर चाकर झोपण्यासाठी अगदी आलिशान असा बेड असताना गवताच्या शय्येवर झोपायचं आणि गुरुची सेवा करायची आणि त्याच्यातून हा शिष्य निर्माण व्हायचा, तो परत राजा बनायचा। म्हणजे गुरुला जर आपण अंतःकरणाच्या ठिकाणी ठेवलं, त्याचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो, साधं उदाहरण आहे। गुरु द्रोणाचार्य यांनी पांडव पुत्रांना शिकवण्यासाठी कबूल केलेलं होतं आणि धनुर्विद्येमध्ये अर्जुनासारखा दुसरा या पृथ्वी तलावर धनुर्धर असू शकणार नाही अशी कबुली त्या ठिकाणी राजाला दिलेली होती। आणि त्यातच भिल्लाचा एक गरीबाचा मुलगा, आदिवासी समाजातील